इंदापुरात सुप्रिया सुळेंना भाषणादरम्यान तरुणांनी प्रश्न विचारले आणि यावेळी तरुणाच्या प्रश्नाला उपस्थित कार्यकर्त्यांनीच उत्तर दिलं। तरुणाच्या प्रश्नानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तरुणाचा विरोध केला आणि तरुणाला विरोध सभेबाहेर जाण्यास भाग पडलेला आहे। नेमकं काय घडलं या सभेत पाहूया। कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर या निर्यात बंदीनंतर ₹1 कांदा हा फेकून द्यावा लागला। ₹1 आज बीडमधल्या शेतकऱ्याचा कांदा गेला, काय वाटायचं नाही आपल्याला त्याविषयी। आपली भावनाच नाही, मेली भावना आपली। प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आपल्याला। हेच मी आपल्याला विचारतो दादा, त्यासाठीच्या 6 मागण्या आपल्या समोर देतो, आपण पत्रक वाचा, त्यानंतर आपलं समाधान। दादा तुमचं नाव काय? नाही नाव तर सांगा दादा, नाव तर सांगा। बळीभाऊ सर्जीराव जाधव। जी प्रश्न आहेत ते गडकरी साहेबांसमोर मांडते आणि मी हर्षवर्धन भाऊंनाही फोन करून सांगेन, भरणे मामांनाही सांगेन। भरणे मामा, हर्षवर्धन भाऊ, तुम्ही आणि मी आपण चौघं मिळून गडकरी साहेबांना भेटू आणि त्या प्रश्नाचा मार्ग काढू। मुश्किल आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पाऊस पडला बोरीले येतात, सगळं होतंय। पण बायपास इथं मंजूर केला तर तुम्ही इथं कधी आला नाही 5 वर्षात, शेतकऱ्यांकडे कधी लक्ष दिलं नाही। पण बायपास फक्त काय निमगाव कितकीलाच झाला का? सगळ्या ठिकाणी बायपास दादा निमगाव एक मिनिट, बायपास कशाला म्हणतात? ज्यावेळेस कोणीतरी मिठात खाडा टाकायला आलं तर काय ताकदीने आपली संघटना उभी राहील